हॅलो स्टुडंट्स, आपण मागच्या लेक्चरमध्ये मेकॅट्रॉनिक्सचं इंट्रोडक्शन त्या युनिट 1 स्टार्ट केलं होतं, ज्यामध्ये मेकॅट्रॉनिक्स काय आहे, त्याचं डेफिनेशन, इंट्रोडक्शन, स्कोप काय आहे मेकॅट्रॉनिक्सला आणि त्याचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत एवढं आपण बघितलं होतं. थोडक्यात रिपीट करते पुन्हा आणि त्यानंतर आपण कन्व्हेन्शनल सिस्टीम वर्सेस मेकॅट्रॉनिक सिस्टीम यातला डिफरन्स बघणार आहोत. त्यानंतर बेसिक मेकॅट्रॉनिक सिस्टीम जी आहे त्याचे ब्लॉक्स आणि त्यांचे फंक्शन आपण बघणार आहोत. आणि इफ टाइम परमिट्स आपण ओपन लूप आणि क्लोज लूप सिस्टीम जे आहे ते थोडक्यात बघू आज, जर टाइम असला तर, नाही तर नेक्स्ट लेक्चरमध्ये घेता येईल. सो मेकॅट्रॉनिक सिस्टीम, आपण मागच्या लेक्चरमध्ये मेकॅट्रॉनिक्सची डेफिनेशन बघितली होती, इफ यू रिमेंबर. किंवा ही टर्म जी आहे हे दोन ब्रांचेस जे आहेत किंवा दोन डिसिप्लिन्स जे आहेत, एक आहे मेकॅनिकल डिसिप्लिन आणि दुसरं इलेक्ट्रॉनिक डिसिप्लिन. पहिल्या ब्रांचचे काही वर्ड्स आणि दुसऱ्या ब्रांच मधले किंवा दुसऱ्या डिसिप्लिनचे काही वर्ड्स घेऊन एक तो शब्द जो बनला आहे त्याला मेकॅट्रॉनिक सिस्टीम म्हणतात. बेसिकली याच्यात जास्त रोल हा मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचा असतो, त्यामुळे याला मेकॅट्रॉनिक्स सिस्टीम असं म्हटलं जातं. हे आपण बघितलं होतं. हा जो वर्ड आहे हा मिस्टर टेट्सुरो मोरिया यांनी 1969 मध्ये सांगितला होता, जे जॅपनीज कंपनी यासाका जी आहे, यास्कावा, तिथे वर्क करतात ॲज अ सिनियर इंजिनियर. सो इट इज ऍप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर टेक्नॉलॉजी टू कंट्रोल द मोशन ऑफ मेकॅनिकल सिस्टीम, हे आपण बघितलं होतं. त्यानंतर जो मेकॅट्रॉनिक्स आहे तो मल्टीडिसिप्लिनरी किंवा इंटरडिसिप्लिनरी अप्रोच आहे, ज्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर टेक्नॉलॉजी यूज होते. इट्स वन मोर डेफिनेशन इज देअर, दॅट इज सिनर्जेटिक इंटिग्रेशन ऑफ different disciplines. It's called as mechatronics, where basically it's a synergetic integration of electronics, information technology and mechanical. It's called as mechatronics. So इलेक्ट्रॉनिक्स मधले काय काय पार्ट येतात त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं, आणि मेकॅनिकल मधले इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कुठला पार्ट येतो ते पण आपण बघितलं होतं. नंतर आपण मेकॅट्रॉनिक्सच्या मेन ज्या 4 ब्रांचेस आहेत त्या आहेत ह्या, त्याच्यामध्ये आहे तुमची कम्प्युटर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कंट्रोल इंजिनिअरिंग. हे 4 मिळून मेकॅट्रॉनिक्सचे बनलेलं असतं. मेकॅनिकल आणि कम्प्युटरला जर तुम्ही एकत्र केलं तर तुमचं जे कॅड तुम्ही यूज करता, इट्स अ कम्प्युटर किंवा मेकॅनिकल सॉफ्टवेअर. सो बेसिकली इट बिकम्स युअर मेकॅनिकल सॉफ्टवेअर. देन इलेक्ट्रो कंट्रोल किंवा इलेक्ट्रॉनिक कंट्रोल, इलेक्ट्रोमेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आपण त्याला म्हणू शकतो. नंतर जर इलेक्ट्रिकल आणि कंट्रोलला मिक्स केलं तर इलेक्ट्रो कंट्रोल ते होईल, आणि कंट्रोल आणि कम्प्युटरला मिक्स केलं तर कम्प्युटराइज्ड कंट्रोल आपण त्याला म्हणू शकतो. सो कम्प्युटरच्या हेल्पने आपण मशीनचं ऑन ऑफ वगैरे सगळं कंट्रोल करू शकतो. सो बेसिकली इट्स अ मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच टू प्रोडक्ट अँड मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम डिझाईन. याच्यामध्ये कुठल्या कुठल्या ब्रांचेस आहेत ते मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. याच्या आणि त्या ब्रांचेस आल्यामुळे आपल्याला काय काय बेनिफिट्स मिळतात, तर फ्लेक्झिबिलिटी मिळते. आपण त्याला रिडिझाईन आणि रिप्रोग्राम करू शकतो. कम्प्युटर आल्यामुळे फ्लेक्झिबिलिटी कशामुळे मिळते, तर रिप्रोग्रामिंग आपल्याला करता येतं, त्यामुळे आपल्याला फ्लेक्झिबिलिटी याच्यामध्ये मिळते. जे मेकॅनिकल आहे त्याला रिप्लेस करणं, मॅक्झिमम मेकॅनिकल पार्ट रिप्लेस करून इलेक्ट्रॉनिक्स पार्ट इन्क्लूड करणं, किंवा इन्हान्समेंट ऑफ मेकॅनिकल विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, दॅट बिकम्स युअर मेकॅट्रॉनिक्स. ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल आपण पाहिले होते. इफिशियंट आहे आणि लेस पोल्युटंट ऑटोमोबाईल्स जनरेट होतात जेव्हा आपण मेकॅट्रॉनिक्स घेतो त्यावेळेस. मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स अँड सेन्सर टेक्नॉलॉजी यूज होते मेकॅट्रॉनिक्स मध्ये, ज्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं, हाय लेवल ऑफ प्रिसिजन मिळतं. सो with the help of microcontroller or PLC, it is easy to add new function and capabilities to the product. प्रोडक्ट मध्ये आपण इझिली नवीन फंक्शन जे आहे ते यूज करू शकतो, ऍड करू शकतो. बेसिकली मायक्रो कंट्रोलर जो आहे तो होम अप्लायन्सेस, कन्झ्युमर अप्लायन्सेस जे आहेत त्याच्यामध्ये मायक्रो कंट्रोलर यूज होतो. तुमचं व्हेकल असेल ऑटोमोबाईल, त्याच्यामध्ये सुद्धा मायक्रो कंट्रोलर यूज होईल कंट्रोल करण्यासाठी. पण ज्यावेळेस इंडस्ट्री रिलेटेड काही काम येतं, मशीन्स येतात, त्यावेळेस त्याच्यामध्ये PLC यूज होत असतो. सो इंटेलिजंट मशीन्स आहेत, फॉर एक्झाम्पल वॉशिंग मशीन, तो ऍडिशनल तुम्हाला एक हे देईल क्लिनिंग साठी, जर स्टेन रिमुव्हिंग साठी एक ऍडिशनल फंक्शन आजकाल येतं वॉशिंग मशीन मध्ये. त्यामुळे तुमचे वॉशिंग मशीन जे आहेत ते इंटेलिजंट वॉशिंग मशीन आहेत.
नंतर तुम्ही दुसरं एक्झाम्पल कारचं बघू शकता. त्याच्यामध्ये तुमची थेफ्ट टेक्नॉलॉजी, अँटी थेफ्ट टेक्नॉलॉजी आहे, नंतर एअर बॅग्स आहेत, तर हे ऍडिशनल सिक्युरिटी तुम्हाला मिळते. नंतर आपण स्कोप बघितला होता. काय स्कोप आहे ऑटोमोटिव्ह जे एरियाज आहेत त्याचे, कुठल्या कुठल्या एरियामध्ये स्कोप आहे मेकॅट्रॉनिक्सला. ऑटोमोटिव्ह किंवा ऑटोमोबाईल त्याला म्हणू शकतो, एरोस्पेस मध्ये आहे, मेडिकल मध्ये आहे, झिरोग्राफी मध्ये आहे, डिफेन्स मध्ये आहे, कन्झ्युमर प्रोडक्ट्स मध्ये आहे, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे, मटेरियल प्रोसेसिंग मध्ये. यांचे सगळ्यांचे एक्झाम्पल पण आपण बघितले होते, जे आपण इथे पुढे बघणार आहोत. त्याच्या आधी नीड काय आहे याची, तर फ्लेक्झिबिलिटी वाढते प्रोडक्ट्सची, मेकॅट्रॉनिक्सची नीड बघतोय आपण. सो आजकालचे कस्टमर किंवा आपण जे आहोत ते खूप डिमांडिंग आहोत, त्यामुळे आपल्या डिमांडनुसार आपल्याला प्रोडक्ट मिळाला पाहिजे. आणि त्यामुळे आणि मेकॅट्रॉनिक्स असल्यामुळे ते खूप फ्लेक्झिबल आहे, कारण रिप्रोग्राम रिडिझाईन करता येऊ शकतो खूप इझिली. त्यामुळे तो कॉम्पिटिशन आणि डिमांडला सॅटिस्फाय करायचं असेल तर मेकॅट्रॉनिक्स हे खूप नेसेसरी आहे. आणि इसेन्शियल टू ऑटोमेट द मॅन्युफॅक्चरिंग अँड असेंब्ली ऑपरेशन ऑफ प्रोडक्ट. क्वालिटी मेंटेन करायची असेल तर तुम्हाला आणि मॅन पॉवर जी आहे ती थकते, पण ऑटोमोबाईल ऑटोमेशन जे आहे ते थकत नाही, त्याला अंत नाहीये. ते 24 तास 24/7 वर्क करू शकतं. जे मॅन पॉवर जर तुम्ही घेतली तर तुमची 8 तासाची ड्युटी तेवढी संपली की ते स्टॉप होणार, तसं याच्यामध्ये नाही. हे कंटिन्युअसली 24 तास पण काम करू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग असेंब्ली जे एरियाज आहेत त्याच्यामध्ये हे खूप जास्त गरजेचं आहे. आता आपण स्कोप किंवा एक्झाम्पल्स याचे बघतो. ऑटोमोबाईल मध्ये एअर बॅग्स, देन पार्किंग सेन्सर आणि अँटी थेफ्ट टेक्नॉलॉजी हे आलेले आहेत. कसे काय ते आपण मागच्या वेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मागच्या लेक्चरची लिंक जी आहे ती शेअर केलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. किंवा जे चॅनल आहे त्याच्यावर जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये आहे FOM ची प्लेलिस्ट, त्याच्यामध्ये मागच्या लेक्चर पण आहे, लेक्चर 1, 2 म्हणून. ठीक आहे. तर हे काही डेली लाईफ मधले मेकॅट्रॉनिक सिस्टीम्स आहेत. मी तुम्हाला आधी पण सांगितलं, कारमध्ये मायक्रो कंट्रोलर यूज होणार, याच्यामध्ये पण कंट्रोलर यूज होणार. हे आहेत याच्यामध्ये मात्र ही पण मॅग्नेट्सने वर्क करतात हे. नंतर तुमचं MEMS आहे, मायक्रो इलेक्ट्रोमेकॅनिकल सिस्टम. सो देन कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुमचे कॅमेरेज आहे, टूल्स आहे, ड्रिलिंग मशीन आहे. हे सगळं आपल्या डेली लाईफ मध्ये मेकॅट्रॉनिक्सचे एक्झाम्पल आहेत. नंतर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मायक्रो फॅक्टरीची एक कन्सेप्ट आपण बघितला होता. मायक्रो फॅक्टरी ड्रिलिंग मशीन आपण बघितली होती. CNC बेंडिंग हे जे आहे मॅन्युफॅक्चरिंग मधलं ऍप्लिकेशन आहे. जे आपण स्कोप बघितले ना, तर हे जरी तुम्हाला लिमिटेड दिसत असले तर एवढंच नाहीये स्कोप. हे काही एक्झाम्पल्स आहेत, असे लाखो करोडोनी तुम्हाला एक्झाम्पल मिळू शकतात की ज्याच्यामध्ये तुमचा जो मेकॅट्रॉनिक सिस्टीम आहे ती यूज होते. हे ट्रान्सपोर्टेशन किंवा ऑटोमोबाईल मधलं एक्झाम्पल होतं. हे पण ट्रान्सपोर्टेशन मधलं एक्झाम्पल आहे. याला बुलेट ट्रेन वगैरे म्हणतात. तर हायस्पीड ट्रेन्स, बुलेट ट्रेन्स ज्या आहेत त्या आहेत ह्या जपान मधल्या. देन सेगवे आहे, पर्सनलाइज्ड काय म्हणू शकतो आपण त्याला, पर्सनलाइज्ड हे काय म्हणतात, ऑटोमोबाईल किंवा ट्रान्सपोर्टेशन डिव्हाइस असं आपण त्याला म्हणू शकतो. तर पर्सनलाइज ट्रान्सपोर्टेशन डिव्हाइस आहे सेगवे. स्मार्ट रोबोटिक्स बिग डॉग आहेत. हाय वेट कॅरी करायचं असेल, आर्मी मधल्या लोकांना मोस्टली हे युजफुल आहे. खूप हाय वेट आणि उंच कुठे न्यायचं असेल तर त्या केसमध्ये हे बिग डॉग जे आहेत ते यूज होऊ शकतात. नंतर स्मार्ट रोबोटिक्स गटर्स आणि व्हॅक्युम फ्लोअर क्लीन करण्यासाठी. नंतर मेडिकल ऍप्लिकेशन्स आहे, याचे प्रोस्थेटिक्स मध्ये आर्म, लेग किंवा बॉडीचा कुठलाही पार्ट जो आहे तो रिप्लेस करता येतो मेकॅट्रॉनिक सिस्टम. देन पेसमेकर आहे. देन इयर इम्प्लांटेबल डेफिब्रिलेशन पण आहे, जे मॉनिटर करतील तुमच्या हार्टला. आणि जर तुमचं हार्ट असं वाटत असेल की लो रेट आहे किंवा बंद पडलंय तर ते त्याला एक शॉक देतील जेणेकरून ते लगेच स्टार्ट होईल. सो या सिस्टीम्स आहेत. डिफेन्स मध्ये ऍप्लिकेशन आहे त्याचे. अनमॅन्ड एरियल व्हेकल. देन सॅनिटेशन ऍप्लिकेशन आहे, जसं हे वॉशिंग, हे तुमचं बेसिन आहे. देन नेक्स्ट इज सोप डिस्पेन्सर किंवा पेपर टॉवेल डिस्पेन्सर किंवा सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन. हे सॅनिटरी ऍप्लिकेशन झाले. असे खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत. हे फक्त काही एक्झाम्पल्स आहेत. इफ यू स्टडी और इफ यू कीप युअर आईज ओपन, देन यू विल फाइंड की तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मेकॅट्रॉनिक्स आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये मेकॅट्रॉनिक्स आहे. एअर कंडिशनिंग सिस्टीम इज अ मेकॅट्रॉनिक्स. रिमोटने तुम्ही तिला ऑपरेट करू शकता. पूर्वी तसं नव्हतं. रिमोटने ऑपरेट करता येत होतं का? नाही. आता ते रिमोटने ऑपरेट होतात. इव्हन आजकाल घरामध्ये फॅन पण रिमोटने ऑपरेट होतात. आधी ते तुमचे स्विच
तुम्हाला ऑन ऑफ करायला लागायचे. ठीक आहे, जर होम ऑटोमेशन घेतलं असेल तर तुमचा फॅन पण तुम्ही रिमोटने ऑपरेट करू शकता. तर तुम्ही जर तुमचे डोळे ओपन ठेवले तर तुम्हाला दिसेल की घरातले मॅक्झिमम इक्विपमेंट जे आहेत ते मेकॅट्रॉनिक सिस्टीम आहेत. ठीक आहे, आता आपण आपल्या आजच्या ऍक्च्युअल लेक्चरला सुरू करणार आहोत. तर याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी बघणार आहोत तुमची कन्व्हेन्शनल सिस्टीम आणि मेकॅट्रॉनिक सिस्टीम मधला डिफरन्स आपण बघणार आहे. सो कन्व्हेन्शनल सिस्टीम मध्ये मॅन्युअल वर्क रिक्वायर्ड असतं, मेकॅट्रॉनिक्स मध्ये लेस मॅन्युअल वर्क. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, साधं एक्झाम्पल सांगितलं फॅनचं. आता तुम्हाला जर फॅन सुरू करायचा असेल, तुम्ही हॉलमध्ये एका कोपऱ्यात बसले, जर तुमच्या जवळ रिमोट असेल किंवा मुव्हेबल असेल किंवा मोबाईलमध्ये रिमोट लॉन्च करता येत असेल तुमच्या, तर तुमच्या हातात तो मोबाईल 24 तास असतो आजकाल. सो मोबाईल कुणाच्याही हातात, तर मोबाईलवरून आपण इझिली फॅन सुरू करू शकतो. आजकाल ते अलेक्सा पण आलंय, त्याच्यामुळे मॅन्युअल वर्क जे आहे ते खूप कमी होतं. अलेक्साला सांगितलं की टर्न ऑन दी फॅन, की अलेक्सा फॅन शूट करेल. ठीक आहे, तर हे झालं मेकॅट्रॉनिक्स ऍप्लिकेशन. वेअरॅज कन्व्हेन्शनल सिस्टीम मध्ये तुम्हाला ऑल द वे आपल्या जागेवरून उठून फॅनचं स्विच जे आहे तिथपर्यंत जावं लागेल, त्याला बोटाने ऑन करावं लागेल, त्यानंतर तो फॅन सुरू होईल. आपण अलेक्साला सांगितलं की प्लीज इन्क्रीज द स्पीड, तर जेवढा स्पीड तुम्ही सांगाल 1 2 3 4 काय त्याला दिलेली असेल इन्स्ट्रक्शन, त्याप्रमाणे ते वर्क करेल. इथे मात्र तुम्हाला काय करायला लागेल, कन्व्हेन्शनल सिस्टीम मध्ये स्वतः जाऊन फॅनचं जे रेग्युलेटर आहे ते फिरवावं लागेल आणि त्यानुसार त्याची स्पीड जी आहे ती तुम्हाला हे करायला लागेल, रेग्युलेट करायला लागेल. जर तुम्ही 1 वर ठेवला तर तेवढ्या स्पीडने फॅन रोटेट होणार अकॉर्डिंगली. सो मॅन्युअल वर्क जे ते इथे कन्व्हेन्शनल सिस्टीम मध्ये जास्त रिक्वायर्ड आहे ऍज कम्पेअर टू मेकॅट्रॉनिक सिस्टीम. कन्व्हेन्शनल सिस्टीम मध्ये स्किल लेबर्स रिक्वायर्ड आहे, बट मेकॅट्रॉनिक सिस्टीम मध्ये स्किल नसेल तरी सुद्धा चालतं, जास्त स्किल नसेल तरी सुद्धा चालतं. आता जसं फॉर एक्झाम्पल, जर याचं तुम्हाला एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं की स्किल्ड लेबर कसं काय लागणार कन्व्हेन्शनल सिस्टीम मध्ये आणि मेकॅट्रॉनिक्स मध्ये स्किल्ड लेबर का लागत नाही. आता एखादा प्रोडक्ट आहे, त्याचं क्वालिटी चेक तुम्हाला करायचं असेल आणि त्या ठिकाणी जर लेबर ठेवलेला असेल तुम्ही, तर एखादी वेळेस त्याच्या नजरेतून एखादा जो जो काही कंपोनंट किंवा जे काही कंपोनंट तुम्ही मॅन्युफॅक्चर करताय, सपोज एखादा गिअर तुम्ही मॅन्युफॅक्चर करताय छोटासा, त्या गिअरचे जे तो प्रॉपरली तयार झालेला आहे की नाही, किंवा कुठे काही त्याला नॉच वगैरे आलेला आहे का, किंवा आणखीन काही होल वगैरे आहे का, हे त्याच्या लक्षात येणार नाही मे बी. पण तेच काम जर तुम्ही एखाद्या याच्याकडून करून घेतलं, मशीन कडून करून घेतलं, तर त्या केसमध्ये मात्र काहीच सुटणार नाही आणि तो इझिली क्वालिटी चेक जे आहे ते खूप इझिली करू शकतो. सो याच्यामध्ये कमी स्किल जरी असेल तरी पण चालतं मेकॅट्रॉनिक सिस्टीम मध्ये. आता या केसमध्ये काय होईल, जर लेबरने तयार केलं असेल तर त्याच्यामध्ये खूप जास्त व्यवस्थित चेक करावं लागेल. तेच जर एखाद्या मशीनने तयार केलं असेल तर आपण इझिली त्याच्यावर ट्रस्ट देतो की ठीक आहे, हे मशीनचं त्याला इनपुट दिलेली जी डायग्राम होती त्याच्याप्रमाणे तो आउटपुट देणार आहे ऑब्व्हियसली. त्याला जर तुम्ही 10 सेंटीमीटर रेडियसचा सर्कल ड्रॉ करून तो कट करायला सांगितलं तर तो बरोबर 10 सेंटीमीटरचा सर्कल कट करेल. इथे मात्र एखाद्या माणसाला ते काम करायला सांगितलं तर तो काय करेल, तो सर्कल तर बरोबर ड्रॉ करेल, पण जेव्हा कट करेल ना तेव्हा कुठे ना कुठे काही ना काही एक तर जास्त कट झालेलं राहील किंवा कमी कट करेल राहील, एक तर ऍडिशनल पार्ट त्या सर्कलमध्ये येणार किंवा त्या सर्कलचा काहीतरी पार्ट कट केलेला असेल. सो त्यामुळे या ठिकाणी स्किल्ड लेबर जे आहेत ते रिक्वायर्ड आहे. मेकॅट्रॉनिक्स मध्ये कमी स्किल असेल तरी पण चालतं, कारण ते काम मशीन करणार आहे, तुम्हाला फक्त त्यातनं आउटपुट जे आलंय ते चेक करायचं. इथे मात्र तुम्हाला स्वतः करायला लागतं. कन्व्हेन्शनल जसं मी आता सांगितलं हे लेस अॅक्युरेट आहे. का लेस अॅक्युरेट आहे, आता एखादं सर्कल कट करायचं आहे तर सर्कल ड्रॉ बरोबर केलंय पण कट करताना मात्र कमी जास्त कट होऊ शकतो. पण तेच मेकॅट्रॉनिक्स मध्ये अॅक्युरेटली होईल. का अॅक्युरेटली होईल, कारण त्याला तुम्ही इनपुट दिलं, सीएनसी मशीन मध्ये जसा शेप तुम्ही सांगितला तसा शेप तो बरोबर कट करून देतो. सो ते आहे मेकॅट्रॉनिक सिस्टीम. ठीक आहे, सो याच्यामध्ये अॅक्युरेट तुम्हाला मिळेल आउटपुट, याच्यामध्ये मात्र तेवढं अॅक्युरेट मिळणार नाही. सिस्टीम हॅज लेस फ्लेक्झिबिलिटी, दिस सिस्टीम हॅज मोर फ्लेक्झिबिलिटी. आता याचा एक पेशन्स असेल, फ्लेक्झिबिलिटी असेल, तिथपर्यंतच तो काम करेल, त्याच्यापेक्षा जास्त बेंड होणार नाही. पण मेकॅट्रॉनिक्स मध्ये तसं नाहीये, हा खूप फ्लेक्झिबल आहे. तुम्ही जसं त्याला, आता तुम्ही याला सर्कल दिला, सांगितलं एक वेळा, त्याला हाताला सर्कलची सवय झाली, नेक्स्ट टाइम तुम्ही सांगितलं त्याला की हेक्सागॉन कट कर, तर तो थोडं आडेवेळ घेईल की नाही यार इलिप्स कर, तर तो म्हणेल नाही यार माझ्याकडे तर सर्कलची आता मला प्रॅक्टिस झाली आहे, तर मी काही हे इलिप्स नाही कट करणार. इथे मात्र तुम्ही याला डिझाईन दिलं की तो लगेच त्या डिझाईन प्रमाणे काम करायला सुरुवात करेल. पहिलं डिझाईन जे ते चेंज करून तुम्हाला दुसरं डिझाईन इथे इनपुटला द्यायचं आहे. सो दॅट्स इट. प्रोग्रामिंग मध्ये तेवढा चेंज केला तर यू विल गेट वॉट एव्हर यू वॉन्ट. देन नेक्स्ट इज इन कन्व्हेन्शनल सिस्टीम पार्ट प्रोग्रामिंग इज नॉट रिक्वायर्ड. याच्यामध्ये
कन्व्हेन्शनल सिस्टीम जे आहे त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग लागत नाही, याच्यामध्ये मात्र पार्ट प्रोग्रामिंग लागतं आणि ते रिप्रोग्रामिंग पण खूप इझी आहे. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, सर्कलच्या ऐवजी तुम्ही जर इलिप्सचा इनपुट प्रोग्रामला इलिप्स दिला तर तो इलिप्सच कट करणार आणि खूप इझिली तुम्ही ते प्रोग्राम रिप्रोग्राम करू शकता. या केसमध्ये मात्र तसं होणार नाही. सिम्युलेशन कॅनॉट बी डन, हिअर सिम्युलेशन इज पॉसिबल. सिम्युलेशन कॅनॉट बी डन म्हणजे काय, तुम्ही हे एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये रन करून नाही बघू शकणार की आउटपुट काय मिळणार आहे, कारण ते मॅन्युअली काम होते. इथे मात्र काय होणार, तुम्ही हे आउटपुट बघू शकणार कम्प्युटरवर की तुम्ही जर इनपुटला दिलेला आहे, प्रोग्राम रन केला तर आउटपुटला काय मिळते. सो दॅट इज सिम्युलेशन अँड दॅट इज पॉसिबल इन केस ऑफ मेकॅट्रॉनिक्स बिकॉज इट हॅज युअर कम्प्युटर स्किल्स अलॉंग विथ दॅट प्रोग्रामिंग त्याच्यामध्ये आलेलं आहे, कम्प्युटर सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये येतात, त्याच्यामुळे सिम्युलेशन पॉसिबल आहे. याच्यामध्ये मात्र तसं होत नाही. हे लो प्रोडक्शन असेल तर तिथे पॉसिबल आहे, हे मास प्रोडक्शनच्या ठिकाणी तुम्हाला मात्र मेकॅट्रॉनिक सिस्टीमच लागेल. जसं एखादी घरगुती काय म्हणतात ते, आजकाल त्या कन्सेप्ट सुरू झाल्यात बघा, लेडीजचा ग्रुप असतो, तर तो गृहोद्योग, महिला गृहोद्योग. आता महिला गृहोद्योगचा कार्यक्रम असेल तर ते घरी बिस्किटं बनवून पॅकिंग करून विकत असतील, किंवा तुमचे हा बिस्किटच समजा एक्झाम्पल, किंवा पापड असतील, पापड पॅकिंग करून विकत असतील, त्यांचं तेवढं आपण फिनिश्ड वर्क येणार नाही. ते एक तर पॅकिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, किंवा पापडच कमी भरले जातील किंवा जास्त भरले जातील, वेट प्रॉपर मेजर नाही केलं ना, तर असे प्रॉब्लेम येऊ शकतात. पण कमी प्रोडक्शन आहे त्याच्यामुळे चालू शकतं, कारण ते मॅन्युअली पॅकिंग करणार, सगळं मॅन्युअली करणार, हाताने पापड मोजणार, ते पिशवीत टाकणार, त्या पिशवीला एक तर त्यांच्याकडे पॅकिंगचं ते मशीन असेल चिटकवण्याचं, किंवा मग त्यांच्याकडे मे बी मेणबत्तीने चिटकवत असतील. तर तसं ती जी आहे ती कन्व्हेन्शनल सिस्टीम आहे. इथे मेकॅट्रॉनिक सिस्टीम मध्ये मात्र मास प्रोडक्शन. आता पार्लेजीवाल्याकडे जर तुम्ही गेला तर तिथे बिस्किटाचे पाकिटं पॅक करायला माणसं बसवलेले आहेत का? नाही, पूर्वी बसवलेले असायचे, आता तसं नाही. जेव्हापासून डेव्हलपमेंट झाली आहे सगळी, ऑटोमेशन खूप जास्त वाढलंय, तेव्हापासून माणसं बंद झालीत. त्याच्याऐवजी ते काय, माणसं फक्त लक्ष ठेवतात की प्रॉपरली त्याला इनपुट मिळत आहेत की नाही, आणि काही चेंजेस रिक्वायर्ड असतील तर तेवढं प्रोग्रामिंग किंवा मशीन मध्ये काही चेंजेस असतील तेवढे करण्यासाठी फक्त ह्युमन बिईंग लागतात, अदरवाईज ह्युमनचं तिथे काही काम नाही. मग हे जे आहे हे मास प्रोडक्शनसाठी, ते काय मशीनला फक्त बिस्किट दिलं एका याच्यात ठेवून की ते ऑटोमॅटिक त्याला पॅक करण्यासाठी, सील करण्यासाठी पूर्ण सिस्टीम जी आहे ती डिझाईन केलेली आहे, प्रोग्राम केलेली आहे, तर ती असेल मेकॅट्रॉनिक सिस्टीम. सो ही बेसिकली मास प्रोडक्शनसाठी खूप युजफुल आहे आणि ही लो प्रोडक्शनसाठी यूज करू शकतो. ही लेस एक्सपेन्सिव्ह आहे आणि ही जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. पण ही जरी लेस एक्सपेन्सिव्ह वाटत असली तरी पण लॉंग टर्म जर कन्सिडर केलं तर हे मोर एक्सपेन्सिव्ह आहे ऍज कम्पेअर टू दिस. का? कारण इथे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. मशीन एकदा विकत घेतली की तिला कमीत कमी 2-4 वर्ष तरी कुठलं मेंटेनन्स येत नाही. आणि इकडे कन्व्हेन्शनल सिस्टीम मध्ये मात्र एखादा माणूस तुम्ही त्या कामासाठी ठेवलेला आहे तर त्याला दर महिन्याला तुम्हाला पगार द्यावा लागणार आहे. ठीक आहे. मग आणि त्याच्यामध्ये पण चुका होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. सो जरी असं म्हटलेलं असतं की हे लेस एक्सपेन्सिव्ह आहे, तरी हे टाइम ड्युरेशनच्या बाबतीत आपण तुम्ही म्हणू शकता की कमी टाइमसाठी हे लेस एक्सपेन्सिव्ह आहे. पण जर तुम्ही लॉंग टर्म साठी एखादं काम करत असाल तर हे एक्सपेन्सिव्ह आहे ऍज कम्पेअर टू युअर मेकॅट्रॉनिक सिस्टीम. तर हा डिफरन्स आहे तुमच्या कन्व्हेन्शनल सिस्टीम आणि मेकॅट्रॉनिक सिस्टीम मध्ये. ठीक आहे. आय थिंक तुम्हाला कळलं असेल पर्यंत. आता आपण इव्होल्युशन कसं झालं मेकॅट्रॉनिक्सचं, किंवा काय काय स्टेप्स होत्या इव्होल्युशन मध्ये, म्हणजे जसं प्रायमरी, सेकंडरी, टर्नरी अँड अशा पद्धतीच्या ज्या 4 स्टेप्स आहेत त्या आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले फर्स्ट लेवल आहे ज्याच्यामध्ये आयओ डिव्हाइसेस, सेन्सर आणि ऍक्च्युएटर्स इनकॉर्पोरेट केले गेले अलॉंग विथ युअर मेकॅनिकल सिस्टम. म्हणजे जो सेन्सर जो आहे त्याने जर डिटेक्ट केला तर तो वॉल्व एक तर ओपन होणार किंवा क्लोज होणार, किंवा रिले जो आहे तो ऑन ऑफ होणार, एनओचा एनसी होणार, एनसीचा एनओ होणार. हे ऑपरेशन युझिंग विथ द हेल्प ऑफ सेन्सर आणि ऍक्च्युएटर केले गेले फर्स्ट लेवल ऑफ मेकॅट्रॉनिक्स मध्ये. नंतर जी आली ती होती सेकंड लेवल. सेकंड लेवल मध्ये आहे हे तर केलेच, त्याच्या अलॉंग विथ दॅट मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट जे आहेत ते इंट्रोड्यूस केले गेले. जसं तुमचं फोटो डायोड हा मायक्रो इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहे, आणि एलईडी, ऑप्टोकपलर जे डिव्हाइसेस आहेत, कॅसेट प्लेअर जो आहे याच्यामध्ये ऑप्टोकपलर जे आहेत ते युज होतात, किंवा मॅग्नेट, ती मॅग्नेटिक टेप असते ना कॅसेटमध्ये, तर ती रीड करण्यासाठी ऑप्टोकपलर जे आहेत ते युज होत होते, किंवा तुमच्या सीडी मध्ये ऑप्टोकपलर युज होतं ऍक्च्युली. तर ते बरोबर एक लाईट फॉल होतो त्याच्यावर एलईडी, आणि तो नंतर त्याला डिजिटल मध्ये कन्वर्ट करतो. जर त्याच्यामध्ये सिग्नल असेल तर 1 पास होणार, सिग्नल नसेल तर 0 पास होणार. तर बेसिकली त्या टाइपचं ऑपरेशन इथे युज होतं. सो
सेकंड लेवल मध्ये अलॉंग विथ दी सेन्सर अँड ऍक्च्युएटर्स मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स पण इंट्रोड्यूस केलं गेलं टू कंट्रोल द डिव्हाइसेस. नंतर याची जी आली ती थर्ड लेवल होती इव्होल्युशनची. त्याच्यामध्ये अलॉंग विथ युअर सेन्सर ऍक्च्युएटर्स अँड मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स फीडबॅक फंक्शन यूज केलं गेलं. स्मार्ट सिस्टीम ज्याला आपण म्हणू शकतो, जसं हार्ड डिस्क आहे तुमची, नंतर सीडी ड्राईव्ह आहेत, नंतर ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहेत. हे एक्झाम्पल आहेत थर्ड लेवल ऑफ इव्होल्युशनचे. नंतर जी आहे तुमची फोर्थ लेवल आहे. फोर्थ लेवल मध्ये काय, इंटेलिजंट कंट्रोल इन मेकॅट्रॉनिक सिस्टीम. फॉल्ट डिटेक्शन अँड आयसोलेशन जे आहे कॅपॅबिलिटी ती याच्यामध्ये आली. तर हे इव्होल्युशनच्या स्टेप्स आहेत मेकॅट्रॉनिक्सच्या. आता त्या परत आपण डिटेलमध्ये इथे बघू. सो प्रायमरी लेवल ऑफ मेकॅट्रॉनिक्स इंटिग्रेट्स इलेक्ट्रिकल सिग्नलिंग विथ मेकॅनिकल ऍक्शन ऍट द बेसिक कंट्रोल लेवल. जसं मी तुम्हाला सांगितलं, इलेक्ट्रिकल सिग्नलिंग म्हणजे काय, सेन्सरने इनपुट दिलं तर वॉल्व जो आहे तो ऑन होणार, नाहीतर रिले जो आहे तो ऑन होणार, एनओचा एनसी होणार, अदरवाइज तो ओपन राहणार, एनओ राहणार. सो हे झालं स्मार्ट सिग्नलिंग किंवा इलेक्ट्रिकल सिग्नल मिळाल्यामुळे रिले जो आहे तो ऑपरेट होणार. ठीक आहे. सो हे प्रायमरी मेकॅट्रॉनिक्सचं ऍप्लिकेशन आहे. सेकंड जे आहे ते सेकंडरी लेवल ऑफ मेकॅट्रॉनिक्स. सेकंडरी लेवल मध्ये तुम्हाला सांगितलं मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स, जसं फोटो डायोड आहेत, एलईडी आहेत, आयसीज आहेत. these आर मायक्रो इलेक्ट्रॉनिक कंपोनंट जे इलेक्ट्रिकली कंट्रोल करण्यासाठी यूज होतात, कॅसेटला प्ले करण्यासाठी यूज होतात. आता कॅसेट प्ले करायची म्हणजे त्याच्यामध्ये नंबर ऑफ गिअर्स असतात, माहिती असतील तुम्हाला. जर तुमच्याकडे जुना एखादा कॅसेट प्लेअर असेल तर ओपन करून बघा, त्याच्यामध्ये गिअर्स असतात. ते कॅसेटला तुम्ही ठेवलं की त्याला त्याच्यामध्ये सेंटरला होल होतं ना, त्याला रोटेट करण्यासाठी गिअर वर ते फिक्स होतं आणि मग ती कॅसेट जी आहे ती वाइंड फॉरवर्ड किंवा रिव्हर्स अशा पद्धतीने ती फिरते. ठीक आहे. सो हे एक सेकंडरी लेवल ऑफ मेकॅट्रॉनिक्स जे आहे त्याचं ऍप्लिकेशन आहे. टर्शरी लेवल मेकॅट्रॉनिक्स याच्यामध्ये इनकॉर्पोरेट्स ऍडव्हान्स्ड कंट्रोल स्ट्रॅटेजी युजिंग मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोप्रोसेसर अँड अदर ऍप्लिकेशन specific integrated circuits. For example, microprocessor based electrical motor used for actuation purpose in robot. आता याच्यामध्ये काय होतं, जसं तुम्हाला आधी पण जी डायग्राम होती त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं होतं की मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आणि मायक्रोप्रोसेसर पण यूज होतात. आणि ऍडव्हान्स्ड याच्यामध्ये बेसिकली फीडबॅक टाइप ऑफ सिस्टीम जी आहे ती इंट्रोड्यूस केली गेली. आता याच्यामध्ये मोटर जी आहे तिला ऍक्च्युएट करण्यासाठी म्हणजे काय, रन करण्यासाठी, ऑन करण्यासाठी आणि ऑफ करण्यासाठी. जसं रोबोटचा हात तुम्हाला फॉरवर्ड न्यायचा आहे, बॅकवर्ड न्यायचा आहे, लेफ्टला न्यायचा आहे, राईटला न्यायचा आहे किंवा मशीनला मूव्ह करायचं, तर त्यासाठी हे जे आहे तर हे ही जी सिस्टीम आहे ही यूज केली जाते त्याला, किंवा ही थर्ड लेवल ऑफ मेकॅट्रॉनिक सिस्टीम जी आहे ती त्याच्यामध्ये यूज होते. नंतर आहे क्वाटर्नरी लेवल मेकॅट्रॉनिक्स. याच्यामध्ये दिस इज फोर्थ अँड level of mechatronics. This level attempts to improve smartness a step ahead by introducing intelligence. जसं मी तुम्हाला म्हटलं की Alexa, please turn on the fan. So Alexa turns on the fan. Alexa, please turn on the AC. So Alexa turns on the AC. So that is your smart किंवा इंटेलिजंट मशीन्स. ठीक आहे. सो तुमचं जे AC आहे ना तो इंटेलिजंट झाला विथ द हेल्प ऑफ युझिंग दॅट अलेक्सा अँड गुगल असिस्टंट. बेसिकली अलेक्सा कशावर वर्क करते, गुगल असिस्टंटने वर्क करते, तुम्हाला माहिती असेल मोस्टली. आणि त्या गुगल असिस्टंटने तो AC ऑन पण होतो आणि ऑफ पण होतो. सो आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क अँड फझी लॉजिक त्याच्यामध्ये यूज होतं. आणि फॉल्ट डिटेक्शन अँड आयसोलेशन कॅपॅबिलिटी पण या सिस्टीम मध्ये असते. ओके. सो दिस इज हाऊ द इव्होल्युशन ऑफ मेकॅट्रॉनिक्स टेकन प्लेस. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मेकॅट्रॉनिक्स जी आहे ती सिस्टीम डेव्हलप झालेली आहे. नंतर बेसिक एलिमेंट्स काय काय आहेत मेकॅट्रॉनिक सिस्टीमचे ते आपण बघणार आहोत. सो याच्यामध्ये महत्वाचा जो सगळ्यात पहिला एलिमेंट आहे तो आहे सेन्सर्स. त्यानंतर आहे तुमचा मायक्रोप्रोसेसर फॉर कंट्रोल किंवा मायक्रो कंट्रोलर पण म्हणू शकता. नंतर हिअर डिजिटल अँड ऑर अॅनालॉग ऍक्च्युएटर. आणि जो नेक्स्ट आहे तो मेकॅनिकल सिस्टीम. बेसिकली मेकॅट्रॉनिक सिस्टीमचे बेसिक जे एलिमेंट्स आहेत ते कुठले कुठले आहेत, सेन्सर, कंट्रोलर, ऍक्च्युएटर अँड मेकॅनिकल सिस्टीम्स. म्हणजे वॉल्व्स वगैरे जे असतात, मोटर,